हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आणि यात आपण आज पाहणार आहोत 19वा श्लोक. श्लोक असा आहे, तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. विनोबाजी म्हणतात, म्हणून नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो. अर्थ असा आहे की इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणून तू मात्र नित्यनेमाने आसक्तीरहित होऊन तुझं कर्तव्य कर्म समजदारीनं आणि उत्तम रीतीनंच करत राहा. कारण फक्त किंवा केवळ आसक्तीरहित होऊन केलेलं कर्मच माणसाला परमेश्वराची प्राप्ती करून देत असतं. आपण यानंतर 20 आणि 21 हे दोनही श्लोक पाहूयात. तिन्ही श्लोक म्हणजे त्याचा अर्थ जाणून मग एकत्र त्याचं विवेचन मी घेईन. 20वा श्लोक असा आहे, कर्मणैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. विनोबाजी म्हणतात, कर्मद्वाराची सिद्धी सपावले जनकादिक, करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्मही. यानंतर 21वा श्लोकही पाहूयात. आधी या 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात की जनकादय म्हणजे हे सगळे जनकादी सगळे राजे आहेत ना, त्यांच्याविषयी इथे उल्लेख आलाय की या जनकादिकांनी सुद्धा कर्मानच उत्तम सिद्धी मिळवली आणि ह्यासाठी लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म करणंच उचित आहे. 21वा श्लोक असा आहे, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. विनोबाजी म्हणतात, जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन, तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. अगदी आपल्यासाठी आहे हा श्लोक. अर्थ असा आहे की श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतो तसंच सामान्य जनही आचरण करतो आणि श्रेष्ठ जे प्रमाण ठरवतो तेच इतर लोक सुद्धा अनुसरत असतात. आता तिन्हीचा आपण एकत्र म्हणजे गोषवारा बघणार आहोत की इथे काय सांगितलंय भगवंतांनी. जो आपण 19वा श्लोक पाहिला तर तिथे भगवंत म्हणतात की स्वार्थ प्राप्तीचा जो मुळातला हेतू आहे ना, तोच तू काढून टाक. तुझा वैयक्तिक याच्यात काहीही स्वार्थ नाहीये अर्जुना. हे सगळं ना प्रजेच्या हितासाठी, प्रजा रक्षणासाठी हे धर्मयुद्ध आपण करणार आहोत. त्यामुळे तुला वैयक्तिक काहीही त्याच्यात प्राप्ती करायची आहे म्हणून तू हे सगळं करतोयस वगैरे, या विचारातून तू लवकरात लवकर बाहेर पड. तू कसा हो तर असक्त हो, मोकळा हो आणि मोकळा होऊन जे विहित कर्तव्य आहे तेवढं मात्र अशा प्रकारे तुला नेहमीच करावं लागणार आहे आणि ते करणं उचितही आहे. कार्यकर्म म्हणजे विहित कर्म, म्हणजे जे आपल्याला सोपवलेलं, म्हणजे आपण पाहिले ना अधिकार बघितले, कर्मण्येवाधिकारस्थे मध्ये की काही अधिकार हे जन्माने प्राप्त होतात तर काही अधिकार मग आपल्या कर्तृत्वाने, आपल्या शिक्षणाने, आपल्या हुद्द्याने म्हणजे नोकरीच्या किंवा धंद्याच्या अनुषंगाने काही अधिकार आपल्याला प्राप्त होतात आणि दोन्ही अधिकारांचं पालन करणं हे आपल्यासाठी श्रेष्ठच आहे. म्हणजेच त्या अधिकारांचं पालन करायचं म्हणजे काय करायचं, नुसता अधिकार वापरून गुरकवायचं का तर नाही. अधिकारांचं पालन करायचं म्हणजे तसं काम नको का करायला. आता घरातली जर मी ज्येष्ठ व्यक्ती आहे, मी जर करती आहे, मी जर करता आहे तर मला माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझा संसार आहे ही भावना आपल्या मनामध्ये दृढ ठेवून प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः झटण्याची तयारी हवी की नाही. असं म्हणतात
की म्हणजे खेडेगावातल्या वगैरे ज्या शाळा आहेत ना, तर त्या शाळा म्हणजे बऱ्याच वेळेला वाडी वस्तीवरच्या शाळा म्हणजे एक शिक्षकी शाळा असतात. तर तिथं तो शिक्षक जर तो हाडाचा शिक्षक असेल, तळमळीनं शिक्षक म्हणजे काम करणारा असेल, खरोखर विद्यार्थी घडवायचं हा जर त्याच्या मनातला हेतू असेल, तर तो म्हणजे गावात जाऊन मुलं गोळा करून आणण्यापासून त्या शाळेचा म्हणजे कधीतरी ही शाळा पिंपळाच्या पाराखालीच भरायची, तर कधी एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये, तर कधी गाईगुरांच्या गोठ्यात सुद्धा पूर्वीच्या काळी शाळा भरल्याचे उल्लेख आहेत. आणि त्या गोठ्याची असेल, त्या पिंपळाच्या पाराची असेल, तिथली सगळी स्वच्छता करण्यापासून, गावातून 4 पोरं गोळा करून आणण्यापासून, शिवाय त्यांना पदरचंच काहीतरी खाऊ घालून त्यांना अभ्यास करायला लावणं, त्यांना शिकवणं, त्यांना शाळेच्या परीक्षेला बसवणं, हे काम पूर्वीच्या अनेक शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणून तर हे विद्यादानाचं कार्य अव्याहत चालू आहे. तसा म्हणावं तर कुठेही खंड पडला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे कार्य चालू राहिलंय. आपले ज्यांना आपण शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आपण आदराने नाव घेतो, त्यांच्याही बालपणीच्या मॅट्रिकच्या परीक्षेची अशीच कथा आहे. कोकणातल्या छोट्याशा गावातून शहरात येऊन ही परीक्षा द्यायची. रात्रीच्या वेळेला घरात अंधार, रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून यांनी अंधारात म्हणजे त्या उजेडात अभ्यास केलेला आहे. घरचा अंधार त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही येऊ दिलेला नाहीये. विचारात तो अंधार येऊ दिलेला नाही. प्रत्येक आलेल्या संकटावर त्यांनी तोंड दिलेलं आहे. मग हे सगळं करणं म्हणजेच आपल्या वैयक्तिक अधिकाराचा वापर करणंच नव्हे काय, की मला शिकून मोठं व्हायचंय आणि फक्त म्हणजे त्या बालवयात नसेल कर्व्यांना काही तशी समज, काय माहिती आपल्याला, आपण काही त्यावेळेला त्यांच्या अंतरंगातलं ओळखू शकत नाही ना, आत्ता तर काहीच जाणू शकत नाही. पण जसजसे ते घडत गेले, मोठे होत गेले, किंवा शिक्षणातले हे सगळे अडथळे त्यांनी स्वतः अनुभवले, तेव्हा याच क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करण्याची गरज आहे हे त्यांच्या मनाने पक्क ओळखलं आणि मग त्यांनी तसंच पुढे कार्य केलं. मग जसजशी परिस्थिती त्यांच्या समोर येत गेली तसतसं त्यांची कार्याची दिशा ही ठरत गेली आणि आपण त्यांना शिक्षण महर्षी म्हणून म्हणजे आदराने गौरवतो. म्हणजेच काय, अधिकाराचा वापर. शिकले, कोकणातून येऊन प्रतिकूल परिस्थितीतून शिकले एवढंच तिथेच थांबले का? नाही. आता शिक्षण घेतलं म्हणजे तो एक अधिकार प्राप्त केलाच की नाही त्यांनी. नाहीतर कोकणातल्या खेड्यात त्यांच्या वयाची काही मुलं न शिकता पण बसली असतील, पण हे शिकले. मग शिक्षणाचा तो अधिकार त्यांनी प्राप्त केला, त्याचा त्यांनी समाजाच्या भल्यासाठी वापर केला. प्रत्येक गीतेतला शब्द चांगल्या, सकारात्मक, विधायक गोष्टींसाठी जसा आपण वळवावा तसा तो वळू शकतो, ते कळलं मात्र पाहिजे. अतिशय चपखल असे प्रत्येक शब्द अगदी आत्ताच्या घडीपर्यंत हे सगळे लागू पडतात. आपल्याला ना ते ओळखायला आले पाहिजे. मग भगवंतानी हे जे कार्य जे आपल्यावर सोपवलंय, तर हे काम आपण नेटाने करायला पाहिजे ना. म्हणजे कार्यकर्म समाचर म्हणजे काहीतरीच करायचं असा अर्थ आहे का? तर नाही. जे कर्तव्य कर्म म्हणजे जो धर्म म्हणून मला प्राप्त झालाय, म्हणजे पुरुषाला पुरुषाचा धर्म आहे, स्त्रीला स्त्रीचा धर्म आहे, नंतर पुत्र धर्म आहे आणि असे अनेक म्हणजे त्या आश्रमानुसार म्हणजे गृहस्थाश्रमाचा तो एक धर्म पालन करावा लागतो. अशा प्रत्येक सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ना संस्कृतीची आपली जी पाळंमुळं आहेत ना, ती इतकी घट्ट आणि इतकी खोल आणि ना त्याला ना एक प्रत्येक ह्याला ना विशिष्ट अर्थ दिलेला आहे. उगीच कुठलीही गोष्ट आपल्या धर्मात नाहीच आहे. मुळे आपल्याला ना ती समजून घेण्याची गरज आहे. काय होतं, काळ भराभर पुढे जातो, इतर प्रलोभनांना मधली काही जी आपली फळी असते ती बळी पडत जाते आणि विचारांमध्ये दुफळी माजत जाते. हे आपल्याला ना वेळच्या वेळी दूर करता आलंच पाहिजे. म्हणजे आपल्या मूळ विचारांच्या कुठल्या बैठकीवर आधारित आपली संस्कृती आहे हे कळलं ना,
की आपलं कार्य काय, आपलं कर्म काय आहे याची प्रत्येकाला जाणीव होईल. आणि हे सगळं अर्जुनासाठी भगवंत ह्या श्लोकाची रचना आहे आणि ती आत्ताच्या घडीला आपल्यापर्यंत सुद्धा अगदी योग्य रीतीने आपल्याला ती लागू पडतेच की नाही. आता 20व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय की अर्जुनाला कर्मयोगाची अपरिहार्यता पटवून देण्यासाठी म्हणूनच श्रीकृष्णांनी जनक राजाचं उदाहरण दिलंय. आता हे जे जनक इत्यादी सगळे जे राजे होते की नाही, तर त्यांनी कर्मयोगानेच सिद्धी म्हणजेच काय तर ब्राह्मी स्थिती, समत्वाची स्थिती प्राप्त केली असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. आता फार मोठ्या राजाचं उदाहरण घेतलंय आणि त्याच्यासारखाच अर्जुन सुद्धा संसारी राहून सुद्धा ब्राह्मी स्थिती प्राप्त करू शकतो हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवून दिलेलं आहे. आता जनकासारखे अजूनही अनेक राजे होते ना त्या काळातले, की जे सगळे म्हणजे क्षत्रिय धर्माचं पालन करणारे होते, पण तरी सुद्धा त्यांनी जी भगवंतांना अपेक्षित ब्राह्मी स्थिती आहे तर त्या स्थितीपर्यंत ते स्वतः पोचलेले आहेत. आता दानशूर बलिराजा आहे, नंतर देहातीत अवस्थेतला शिबी राजा आहे, पुण्यश्लोक नळराजा आहे, राजा हरिश्चंद्र आहे. असे कित्येक राजांची जर आपल्याला पुराण कथेनुसार जर उल्लेख आपण बघितले तर या राजांनी आपली जी विहित आहेत किंवा जी आपण म्हणतो ना जन्मानी जी आपल्यावर सोपवली गेलेली कर्म आहेत, कर्तव्य आहेत, ती पार पाडता पाडताच उच्च अशी समत्व बुद्धी या राजांनी प्राप्त करून घेतली आहे. आणि शिवाय काय आहे तर लोकसंग्रह मेवापी, म्हणजेच काय की लोकसंग्रह म्हणजेच त्यांनी प्रजेचं हित, प्रजेचं कल्याण, प्रजेचं रक्षण ह्या सगळ्याची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आहे की नाही. आणि लोकसंग्रह म्हणजे नुसता वस्तू नाही आहेत ना, प्रत्यक्ष लोक आहेत, चालते बोलते लोक आहेत ना, तर मग त्याच्यासाठी आवश्यक जे जे ते सगळं यांनी केलेलं आहे. आणि मग त्याचाच एक महत्वाचा भाग काय की या राजांची आपण जी नुसती म्हण वापरतो ना यथा राजा तथा प्रजा, तसं नाहीये मंडळी. खरोखर या राजांची जी प्रजा सुद्धा होती ना ती सुद्धा राजाला अनुसरणारीच अशी प्रजा होती. म्हणजे कसं तर त्याचं आपण 21व्या श्लोकातही पुढे प्रमाण बघणारच आहोत. मग हेच तर अर्जुनाला भगवंत सांगतायत मध्यंतरी एका व्याख्यानात. अयोध्येचं राज्य तर त्या राज्यातली लोक म्हणजे प्रजाजनांची कशी स्थिती आहे किंवा आपण म्हणतो ना की राज्यघटना कशी आहे याच्याविषयी इतकं सुंदर वर्णन वाचायला मिळालं की सगळे व्यवहार प्रजाजन कशा पद्धतीने पार पाडत होते, कायदा सुव्यवस्था याचं सगळ्याचं कसं पालन योग्य रीतीनं होत होतं, एक वेगळाच पैलू थोडासा ऐकायला मिळाला होता. त्यावरून लक्षात येतं की यथा राजा तथा प्रजा असं का म्हटलं गेलं असेल. जसा राजा असतो ना तसंच सगळ्यांना म्हणजे आपोआप वागावंसं वाटतंच. तो जशी शिस्त लावून देतो, तो जसं प्रजेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो तसंच प्रजा सुद्धा मग आपणहून त्यांच्यावर प्रेम करते. मग कधीही राजाला म्हणजे कायद्याचं पालन करण्यासाठी बडगा दाखवावा लागत नाही. अर्थात आता त्यावेळची परिस्थिती खूप जुना सगळा हा कालखंड आहे, 5-5 हजार वर्षांपूर्वीचा, किंबहुना त्याहून जुन्या काळातल्या या सगळ्या पुराण कथा आहेत. बाकीच्या अन्य परिस्थितीची आपल्याला म्हणावी तितकीशी माहिती नाही, कदाचित माहिती अपुरी, कारण ज्या कथा आहेत त्या पिढ्यानपिढ्या जशा चालत आल्या तशाच आपण ऐकतोय. पण तरीही मुद्द्याची गोष्ट काय आहे की जसं आपण म्हणतो ना की वेगळ्या अर्थाने सांगते की घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. याचाच अर्थ काय घेऊ शकतो की घरात काहीतरी चुकीचं घडायला लागलं ना, एक गोष्ट चुकीची घडली ना मग सगळ्याच गोष्टी हळूहळू चुकीच्या व्हायला लागतात. मग तसंच जर घरामध्ये कुणीतरी चांगला विचार घेऊन आलं, काहीतरी चांगला पायंडा पाडायचा कुणीतरी प्रयत्न केला तर घरातल्यांनी त्याला किमान साथ दिली
म्हणजे अडथळा नाही. असं म्हणतात की अडथळा करू नका, पायात साप सोडू नका, नसेल तुम्हाला मदत करायची करू नका, पण निदान म्हणजे त्या माणसाचं चांगलं काही करत असेल तर खच्चीकरण करू नका. एक ना एक दिवस त्याच्या धडपडीला, त्याच्या प्रयत्नाला नक्की यश येत असतं. एक दिवस तुम्हाला ते पटतं की हो, हे योग्य आहे, याप्रमाणे आपणही करू शकतो, तर अवश्य करा. आणि हाच सगळा सांगण्याचा भाग जो आहे की युद्ध करून दुष्टांचा नाश केल्याशिवाय धर्माचं राज्य कसं स्थापन होणार, आणि म्हणजे जे क्षात्र कर्म आहे ते कशा पद्धतीनं आकाराला येईल. मग क्षात्र कर्म म्हणजे फक्त काही हातात शस्त्र घेऊन लढणं आहे का? नाही. हे लढायचंय कशासाठी? तर प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि रक्षणासाठी. मग हा मुद्दा भगवंत अर्जुनाला इथे पटवून देत आहेत. आणि आपण आता 21व्या श्लोकाकडे बघतो आहे, तर तिथे भगवंतांनी सांगितलंय की श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात तसंच सामान्य जन सुद्धा आचरण करणार ना. गतानुगतिको लोकहा. संस्कृतमध्ये हे पण एक वचन आहे की एकाच्या मागून एक जण जात असतात. म्हणून तर ती पुंगीवाला आणि उंदराची जी छोटीशी आपण बालवयात ऐकलेली कथा आहे, आपल्याला ठाऊकच आहे की तो पुंगीवाला येत असतो आणि तो पुंगी वाजवत जात असतो, सगळी मुलं त्याच्या मागे जातात, बरोबर. आणि असा तो शेवटचा भाग आहे. त्याच्या आधीचा भाग काय आहे की त्या पुंगीवाल्याच्या मागे गावातले म्हणजे उंदीर जावेत म्हणून मग प्रयत्न होतो. तो पुंगी वाजवत राहतो, गावात प्लेगची साथ पसरलेली असते, त्या पुंगीच्या आवाजाने सगळे उंदीर जातात, गावातली साथ नाहीशी होते. मग त्या पुंगीवाल्यालाही लक्षात येतं की अरेच्छा, म्हणून तो काहीतरी अपेक्षेने परत गावात येतो. गावकरी त्याला धुडकावून लावतात. ते म्हणतात तू काय विशेष केलं, तुझ्या मागे सगळे उंदीर गेले आणि ते तळ्यात बुडून मेले, तुझं काही विशेष नाही, ते तुझ्या पुंगीच्या मागे गेले आणि तसं त्याच्या मोबदला वगैरे तू आमच्याकडून काही मागू नकोस. पुंगीवाला बरं म्हणतो. तो दुसऱ्या दिवशी गावात पुंगी वाजवत फिरतो आणि त्या तालावर सगळी गावातली छोटी छोटी मुलं त्याच्या मागे जायला लागतात. तेव्हा गावकऱ्यांचे डोळे उघडतात. अशी काहीतरी ती बालकथा होती. मुद्द्याचं काय की एक काहीतरी असं आपण म्हणतो ना, आकर्षण निर्माण झालं की त्याच्या मागे अनेक जण जाऊ शकतात. मग हे आकर्षण जर चांगल्या गोष्टीचं निर्माण होईल तर भगवंतांनी हाच विचार अर्जुनाला दिलेला आहे की श्रेष्ठ पुरुष म्हणजे अर्जुना, आता तुझ्यावर जबाबदारी आहे की तू जे करशील तसंच तुझी प्रजा सुद्धा करणार आहे. म्हणून तुला योग्य तेच करणं हे उचित नव्हे काय. तू जर लढाई सोडून पळ काढशील, कर्तव्य तुझ्या म्हणजे चुकशील, तुझ्या कर्तव्यापासून तू दूर होशील, तर तू प्रजेकडून, तुझ्या इतर सगळ्या शूर योद्ध्यांकडून कसली अपेक्षा करशील. तर तुला आधी म्हणजे असं म्हणतात ना की त्या ह्याच्यामध्ये ना इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा म्हणजे एक नियम असतो की बोटीला तो जो बोटीचा कप्तान असतो की नाही, तर त्यांनी शेवटपर्यंत बोट सोडायची नसते. अगदी बोटीत पाणी शिरलं, आता बोट बुडणार आहे असं जरी माहीत झालं तरी होता होईल तो सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करायचे असतात, पण त्यांनी बोट सोडायची नसते. आणि त्याच्यासाठी एक मध्ये खूप सुंदर कथाही वाचली होती की एखादा इतका मग मुरलेला तो कप्तान असतो की तो शेवटच्या क्षणाला म्हणजे त्याच्या त्या सिगरेटच्या धुरामध्ये तो मृत्यूला अगदी हसत हसत सामोरा जातो. तो त्याच्या कर्तव्याला चुकत नाही. होता होईल तो सगळ्यांचे तो प्राण वाचवतो आणि हसत हसत तो स्वीकार करतो. हेच तत्व जे आहे ना, हे अर्जुनाला भगवंत सांगतायत. म्हणजे काहीही कर, पण तू तुझ्या कर्तव्यापासून दूर जायचंच नाहीयेस, हे भगवंत त्याला परोपरीने समजावून सांगतायत. आता यानंतरचा पुढचा श्लोक उद्याच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम.